विश्व खूप विशाल आणि प्राचीन आहे, जे आपल्याला स्टारडस्टने जोडते. कॉस्मॉस आपल्याला या वैश्विक उत्क्रांतीची आणि त्यातील आपल्या स्थानाची भव्य कथा सांगते. स्वागत. आज आपण बोलणार आहोत कार्ल सेगान यांच्या कॉस्मॉसबद्दल. म्हणजे पूर्ण पुस्तकाबद्दल नाही, पण त्यावर आधारित एका छोट्याशा 500 शब्दांच्या सारांशाबद्दल. पण गंमत म्हणजे या एवढ्याशा सारांशामध्ये सुद्धा विज्ञान, तत्वज्ञान आणि तिचे काही वैश्विक आश्चर्य आहे ना, त्याचा केवढा मोठा खजिना आहे. अगदी. विश्वातलं आपलं स्थान आणि आपलं अस्तित्व किती क्षणभंगूर आहे यावर सेगान यांनी जे भाष्य केलंय ते आजही तितकंच महत्वाचं वाटतं, नाही का? बरोबर. तर आजच्या या आपल्या चर्चेचा उद्देश काय ठेवायचा? मला वाटतं या सारांशातून सेगान यांचा जो मूळ विचार आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करूया. म्हणजे हे विश्व समजून घेतल्यावर आपल्या जगण्याबद्दल, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पृथ्वीबद्दलची आपली जबाबदारी कशी वाढते यावर थोडं बोलूया. हो, नक्कीच. कारण सेगन यांचा भर नेमका याच गोष्टीवर आहे की एकदा का तुमचा ब्रह्मांडाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की मग आपोआपच स्वतःकडे आणि आपल्या या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो. हा सारांश म्हणजे त्या मोठ्या ग्रंथाचं एक महत्वाचं बीज आहे असं म्हणूया. चला तर मग पाहूया यातून काय काय विचार पुढे येतात. सुरुवात करूया त्या कल्पनाशक्तीच्या यानापासून. शिप ऑफ द इमॅजिनेशन. काय मस्त कल्पना आहे ही. हा सारांश म्हणतो की सेगन यांनी हे एक रूपक वापरलंय. कशासाठी? तर माणसाची जी जिज्ञासा असते ना, काहीतरी नवीन शोधायची वृत्ती, त्यासाठी. बरोबर. आणि हे यान आपल्याला एका अफाट प्रवासाला घेऊन जातं, काळाच्या आणि अवकाशाच्या. अगदी विश्वाच्या सुरुवातीपासून, म्हणजे तो जो महास्फोट झाला, बिग बँग, तिथपासून ते आज आपण ज्या आकाशगंगा, तारे, ग्रह बघतो त्यांच्या निर्मितीपर्यंत. पण हा फक्त असा कोरडा वैज्ञानिक तपशील नाहीये. यात एक खूप खोल विचार आहे, जो मला वाटतं या सारांशाचा गाभा आहे. कोणता विचार म्हणताय तुम्ही? तो म्हणजे आपण ताऱ्यांच्या अंशांपासून बनलो आहोत. वी आर मेड ऑफ स्टार स्टफ. हो, हे वाक्य खूप प्रसिद्ध आहे त्यांचं. हो ना. आणि याचा अर्थ किती गहन आहे बघा. आपल्या शरीरातला प्रत्येक अणू, या पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून ठेवणारा प्रत्येक घटक, हे सगळं एकेकाळी कुठल्या तरी दूरच्या जुन्या ताऱ्याच्या पोटात तयार झालं होतं, प्रचंड उष्णता आणि दाब सहन करून. मग ते तारे संपले, त्यांचे घटक अवकाशात विखुरले गेले आणि त्यातूनच मग आपली सूर्यमाला, आपली पृथ्वी आणि आपण तयार झालो. अरे बापरे. म्हणजे हे फक्त असं बोलण्यापुरतं नाहीये. नाही, अजिबात नाही. हे आपलं ब्रह्मांडाशी असलेलं एक अगदी खरंखुरं रक्ताचं नातं आहे. हे हा सारांश अधोरेखित करतो. म्हणजे आपण फक्त या पृथ्वीवरचे नाहीत, तर अक्षरशः या विश्वाचे नागरिक आहोत, ही जाणीवच किती वेगळी आहे. खरंय. हे ऐकल्यावर रोजच्या चिंता, भांडणं किती लहान वाटू लागतात. बरोबर. आणि हीच जाणीव मग आपल्याला विज्ञानाच्या इतिहासाकडे घेऊन जाते. हा सारांश सांगतो की सेगन त्या शास्त्रज्ञांना खूप मान देतात, ज्यांनी हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला. हो, काही नावं आहेत सारांशामध्ये, जसं की एरेटोस्थेनीस, ज्यांनी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात फक्त सावल्या आणि भूमिती वापरून पृथ्वीचा परीघ मोजला होता. विचार करा, त्या काळात हे किती किती क्रांतिकारक असेल. अगदी. किंवा मग योहान्स केपलन यांनी सांगितलं की ग्रह वर्तुळात नाही तर लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतात. म्हणजे शतकानुशतके चालत आलेली कल्पना त्यांनी मोडून काढली. आणि अर्थातच आयझॅक न्यूटन. हो, ज्यांनी सफरचंद खाली पडण्यापासून ते ग्रहतारे कसे फिरतात या सगळ्यामागे एकच नियम आहे हे दाखवून दिलं, गुरुत्वाकर्षणाचा नियम. हा सारांश आपल्याला आठवण करून देतो की हे शास्त्रज्ञ फक्त आकडेमोड करत नव्हते. नाही, ते त्या काळातल्या अंधश्रद्धांना, रूढ समजुतींना आव्हान देत होते. ते धाडसी विचारवंत होते. म्हणजे विज्ञानाचा इतिहास हा केवळ शोधांचा नाही, तर विचार बदलण्याचा पण इतिहास आहे. प्रश्न विचारण्याची वृत्ती, निरीक्षण करण्याची सवय, पुरावा मागण्याची पद्धत. नेमका हाच मुद्दा आहे सेगन यांचा. ही जी चौकस वृत्ती आहे ना, हे का आणि कसं विचारायचं धाडस, याचमुळे तर माणूस अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडू शकला. आणि हा सारांश आपल्याला सांगतो की ही वैज्ञानिक पद्धत फक्त प्रयोगशाळेपुरती नाहीये. नाही, ती एक विचारसरणी आहे. बरोबर. ती जीवनात वापरायची पद्धत आहे. कुठल्याही गोष्टीवर पटकन विश्वास न ठेवणं, पुरावा तपासून बघणं, चिकित्सक विचार करणं, हे सेगन यांना अपेक्षित आहे. आणि याच चिकित्सक नजरेने जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या ग्रहाकडे, पृथ्वीकडे बघतो, तेव्हा एक वेगळीच जाणीव होते. सारांशामध्ये त्या फिकट निळ्या बिंदूचा उल्लेख आहे, पेल ब्ल्यू डॉट. हो, मला आठवतंय ते व्हॉयेजर यानाने पाठवलेलं चित्र, 6 अब्ज किलोमीटरवरून काढलेलं.
आपली पृथ्वी म्हणजे त्या अफाट अंधारात केवळ एक कणभर दिसते. आणि ती कल्पना फक्त आपल्याला आपलं लहानपण दाखवत नाही, तर आपली जबाबदारी पण दाखवते. सेगन यांनी ते चित्र वापरून काय सांगितलं, तर या एका निळ्या ठिपक्यावरच आपलं सगळं काही आहे. आपला इतिहास, आपलं भविष्य, आपले सगळे आनंद, दुःख, संघर्ष, सगळं काही इथे आहे. आणि हा सारांश सांगतो की सेगन स्पष्ट इशारा देतात की आपण ह्या आपल्या एकमेव घराची किती काळजी घेतोय. आपला अहंकार, देशादेशांमधले वाद, पर्यावरणाचा नाश, हे सगळं किती आत्मघातकी आहे. खरे. विशेषतः त्यांनी शीतयुद्धाच्या काळात अणुयुद्धाबद्दल जे लिहिलं होतं ते आजही तितकंच लागू होतं. म्हणजे राष्ट्रांमधला संघर्ष आणि अविश्वास किती धोकादायक ठरू शकतो. बरोबर. हा फिकट निळा बिंदू म्हणजे जणू काही आरसा आहे, ज्यात आपल्याला आपलं खरं रूप दिसतं. या प्रचंड मोठ्या विश्वात आपण एका नाजूक अशा यानावर प्रवास करतोय, आणि जर आपण आपापसातच भांडत बसलो तर हे यानच बुडवून टाकू. त्यामुळे हा सारांश अधोरेखित करतो की जगात सगळ्यांनी मिळून काम करणं, एकमेकांबद्दल सहानुभूती ठेवणं आणि आपल्या ग्रहाचा आदर करणं ही फक्त चांगली गोष्ट नाही तर गरज आहे. अगदी. ही आपल्या अस्तित्वाची अट आहे. ही वैश्विक दृष्टी आपल्याला आपल्या लहान सहान मतभेदांच्या पलीकडे बघायला शिकवते. ही खरंच खूप गंभीर आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि मग याच दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न येतो की या एवढ्या मोठ्या विश्वात आपण एकटेच आहोत का? सारांश याबद्दल पण बोलतो. हो. सेगन विचार करतात की पृथ्वीवर जीवनाची सुरुवात कशी झाली असेल, म्हणजे निर्जीव रसायनांमधून सजीव पेशी कशा तयार झाल्या असतील, त्याची रासायनिक उत्क्रांती. आणि मग ते म्हणतात की जर हे इथे पृथ्वीवर होऊ शकलं तर मग विश्वात इतर ठिकाणी का नाही होऊ शकत? बरोबर. आणि हाच प्रश्न त्यांना सेटीसारख्या प्रकल्पांकडे घेऊन जातो, सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स. म्हणजे परग्रहांवरच्या बुद्धिमान जीवांचा शोध. पण हा शोध म्हणजे फक्त एक वैज्ञानिक कुतूहल आहे की याचे काही गंभीर परिणाम पण असू शकतात? याचे परिणाम खूप मोठे असू शकतात, आणि हा सारांश तेच सूचित करतोय. विचार करा, समजा आपल्याला खात्रीलायक सिग्नल मिळाला की आपण विश्वात एकटे नाही आहोत, किंवा त्याहून पुढे जाऊन आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकलो, तर काय होईल? तर आपले जे काही समज आहेत, आपल्या धर्मांबद्दल, आपल्या तत्वज्ञानाबद्दल, माणूस म्हणून विश्वात आपलं काय स्थान आहे याबद्दल, हे सगळं कदाचित मुळापासून बदलावं लागेल. बापरे. हा विचार एकाच वेळी खूप रोमांचक वाटतो आणि थोडं भीतीदायक पण वाटतो. हो ना. आपलं स्पेशल असणं, एकमेव असणं, याचं महत्त्व कदाचित कमी होईल, पण त्याचवेळी या विश्वाच्या मोठ्या पटावर आपलं नेमकं स्थान काय आहे याचा जास्त मोठा विचार करायची संधी मिळेल. सेगन आपल्याला याच मोठ्या पटावर विचार करायला लावतात, आणि त्यांची सांगण्याची पद्धत पण ती पण खूप खास आहे. हा सारांश त्यांच्या लेखनशैलीबद्दल म्हणतो, काव्यात्मक स्पष्टता. अगदी. म्हणजे काय तर विज्ञानातल्या अवघड गोष्टी ते इतक्या सोप्या आणि सुंदर भाषेत सांगतात, प्रभावी प्रतिमा वापरून, की वाचकाला त्यातलं सौंदर्य आणि आश्चर्य दोन्ही जाणवतं. हो, म्हणजे विज्ञान म्हणजे फक्त कोरडी माहिती नाही किंवा नुसती समीकरणं नाहीत, तर ते निसर्गाचे नियम समजून घेण्याचं एक अद्भुत साहस आहे. बरोबर. आणि हा समतोल महत्वाचा आहे जो ते साधतात. चिकित्सक विचार, स्केप्टिसिझम, आणि विस्मय, वंडर. म्हणजे एका बाजूला प्रश्न विचारायचे, पुरावे तपासायचे. अगदी. सेगन कधीच म्हणत नाहीत की काहीही विना पुरावा मान्य करा. ते नेहमी चिकित्सक राहायला सांगतात. पण त्याच वेळी ते हेही सांगतात की हे विश्व इतकं अफाट आणि अनाकलनीय आहे की त्यात आश्चर्यचकित होण्यासारखं, थक्क होण्यासारखं खूप काही आहे. ज्ञानाचा आणि आश्चर्याचा हा जो मेळ आहे तो त्यांच्या लिखाणाला एक वेगळीच उंची देतो. ते फक्त माहिती देत नाहीत, ते आपल्याला विचार करायला लावतात, अनुभव घ्यायला लावतात. आणि मग ते भविष्याकडे बघतात. हा सारांश सांगतो की सेगन यांच्या मते अवकाश संशोधन हे फक्त काहीतरी नवीन करायची हौस नाहीये. नाही, अजिबात नाही. त्यांच्या मते ही माणसाची एक मूलभूत प्रेरणा आहे. जसे आपले पूर्वज नवनवीन प्रदेश शोधायला निघाले, नवीन खंडात पोचले, तसंच आता आपण अवकाशात जातोय. ही शोध घेण्याची, एक्सप्लोर करण्याची, परिस्थितीशी जुळवून घेण्याची, अडॅप्ट आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची सर्वाइव्ह एक उत्क्रांतीवादी गरज आहे. ते तर असं स्वप्न बघतात की माणूस इतर ग्रहांवर वसाहती स्थापन करेल, म्हणजे पृथ्वीवरचं जे जीवन आहे, जे ज्ञान आहे, त्याचा वारसा आपण विश्वात इतरत्र नेऊ. किती मोठी कल्पना आहे ही. हो, पण इथे सेगन एक खूप महत्वाची अट घालतात, जी हा सारांश पण स्पष्टपणे सांगतो. काय अट? की हे जे काही भव्य भविष्य आहे ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण शहाणपण, विजडम, करुणा, कंपॅशन आणि सत्याप्रती असलेली निष्ठा दाखवू.
फक्त टेक्नॉलॉजी आपल्याला वाचवणार नाही. जर आपण आपले हेवे दावे, आपला भांडकुदळ स्वभाव, आपला विध्वंसकपणा सोबत घेऊन दुसऱ्या ग्रहांवर गेलो, तर तिथे आपण पृथ्वीसारखीच परिस्थिती निर्माण करू. अगदी. म्हणजे आपलं भविष्य आपल्याच हातात आहे. पण ते फक्त वैज्ञानिक प्रगतीवर अवलंबून नाही, तर आपल्या नैतिक आणि वैचारिक प्रगतीवर पण अवलंबून आहे. हा खूप महत्वाचा इशारा आहे. नक्कीच. कारण शेवटी कॉस्मॉस हे पुस्तक फक्त खगोलशास्त्राबद्दल नाहीये. नाही. ते आपल्याबद्दल आहे. माणूस म्हणून या विश्वात आपलं स्थान काय, आपली जबाबदारी काय आणि आपली क्षमता काय आहे, या सगळ्याबद्दल आहे. तर मग या 500 शब्दांच्या सारांशावर आधारित आपल्या या चर्चेतून आपण काय काय पाहिलं? आपण त्या कल्पनाशक्तीच्या यानातून एक फेरफटका मारला. आपण ताऱ्यांचे अंश आहोत ही ओळख पुन्हा एकदा आठवली. विज्ञानाच्या इतिहासातल्या त्या धाडसी शास्त्रज्ञांकडून प्रेरणा घेतली. आपल्या फिकट निळ्या बिंदूचं महत्त्व आणि त्यातून येणारी जबाबदारी समजून घेतली. परग्रहवासियांच्या शक्यतेने आपल्या विचारांना थोडं हलवलं. सेगन यांच्या लिहिण्याच्या अद्भुत शैलीचं कौतुक केलं आणि भविष्यासाठी कोणती मूल्य गरजेची आहेत यावर पण विचार केला. सारांश आणि आपली ही चर्चा आपल्याला 2 गोष्टी एकाच वेळी दाखवते. एकीकडे या विश्वाची ती अफाट, जवळपास न समजणारी भव्यता आणि दुसरीकडे मानवी बुद्धीची ती समजून घेण्याची अविश्वसनीय क्षमता. हे आपल्याला आश्चर्यचकित व्हायला शिकवतं, नम्र राहायला शिकवतं आणि या मोठ्या वैश्विक कुटुंबाचे सदस्य म्हणून एकत्र यायला आवाहन करतं. सेगन आपल्याला आठवण करून देतात की आपण कितीही लहान असलो तरी आपलं आकलन किती मोठं असू शकतं. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. सेगन यांनी विवेकबुद्धीवर आणि ब्रह्मांडाशी असलेल्या आपल्या जोडणीवर खूप भर दिला. आपण ताऱ्यांचे अंश आहोत ही जाणीव जर खऱ्या अर्थाने अगदी खोलवर प्रत्येक माणसाच्या मनात रुजली, तर जगात आज ज्या समस्या आहेत, पर्यावरणाचे प्रश्न असतील, देशांमधले तणाव असतील, समाजातले भेदभाव असतील, या समस्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल का? आणि जर बदलला तर तो कसा बदलेल यावर नक्कीच विचार करायला हवा. If you enjoyed this video, please remember to like, share, and hit that subscribe button below.